खामगावमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून आला असून 2 दिवस कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प राहिले। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। राज्यभरातील वस्तू आणि सेवा कर विभागातील अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाचा परिणाम बुलढाणा जिल्ह्यातही जाणवत आहे। गुरुवार आणि शुक्रवार असे 2 दिवस खामगाव इथं जिल्ह्यातील एकमेव जीएसटी कार्यालयातील सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते। विविध प्रलंबित मागण्यांसाठी अधिकाऱ्यांनी सोमवारपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनाला सुरुवात केली। सर्व कार्यालयांमध्ये द्वारसभा घेत आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करण्यात आली। त्यानंतर शासनाच्या दुर्लक्षाविरोधात अधिकाऱ्यांनी 2 दिवस काम बंद आंदोलन पुकारलं। काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्याभरातील व्यापारी आणि करदात्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अर्ज, चौकशी आणि जीएसटीची संबंधित सर्व प्रक्रिया थांबल्या असून कामकाज पूर्णपणे ठप्प आहे। शासनानं मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे। 8 डिसेंबरपासून आंदोलन सुरू झालेलं आहे। 9 डिसेंबरला काळे फीत लावून आंदोलन केलं अधिकाऱ्यांनी। तर या मागण्या अशा आहे की मागच्या 2 वर्षापासून अधिकाऱ्यांच्या बदल्या वगैरे जे आहे प्रलंबित आहे आणि त्याबरोबर पदोन्नती पण वर्ग 2 अधिकाऱ्यांची, वर्ग 1 अधिकाऱ्यांची प्रलंबित आहे पदोन्नती वगैरे। तर हे या प्रश्नांसाठी वारंवार प्रशासनाला विनंती करून सुद्धा दखल घेतल्या गेली नाही। त्यामुळं संघटनेला आंदोलन करण्याची वेळ आली।